विदर्भ राजाच्या राजवाड्यात आज अगस्ती ऋषींचे आगमन झाले होते. राजाला खूप आनंद झाला. त्यांनी मनापासून ऋषींचे स्वागत केले. राजवाड्यात ही बातमी पसरली तेव्हा राजवाड्यातील सर्वच लोक ऋषींच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले. ऋषीही अत्यंत प्रसन्न मुद्रेने त्यांच्या नमस्काराचा स्वीकार करून त्यांना तोंड भरून आशीर्वाद देत होते. करता करता ऋषींची नजर मात्र इकडे तिकडे फिरत होती. ते कुणाला तरी शोधत होते. तेवढ्यात तेवढ्यात आपल्या मातेबरोबर राजकन्या तिथे आली आणि त्या दोघींनीही ऋषींना नमस्कार केला. आता ऋषींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. त्यांनी राजाला विचारले की राजा, ही तुझी कन्या खूपच सुंदर आहे. आता ती उपवर पण झाली आहे असे वाटते. तिचे नाव काय आहे? तेव्हा राजा म्हणाला की हिचे नाव लोपामुद्रा आहे. ही रूपा इतकीच गुणांनी सुद्धा समृद्ध आहे आणि हिच्यासाठी आम्ही हिला सुयोग्य असा एखादा वर शोधत आहोत. पण अजून काही तशी वर आमच्या दृष्टीस पडलेला नाही. तेव्हा अगस्त्य ऋषी गंभीर झाले. ते म्हणले, राजा, हिच्यासाठी वर संशोधन करण्याची तुला काहीच गरज नाही. हिचा पती इथे तुझ्या समोरच उभा आहे. राजाला काही कळेना. राजा म्हणाला, काय म्हणताय आपण? ते म्हणले, अरे, ह्या तुझ्या कन्येचा विवाह माझ्याशी होणार आहे आणि त्याचसाठी मी इथे आलो आहे. मी जो तुला कन्या होईल असा आशीर्वाद दिला होता तो एवढ्यासाठी दिला होता आणि ही माझीच ठेव मी तुझ्याकडे इतकी वर्ष सांभाळायला दिली होती. तू तिचे उत्तम प्रकारे संगोपन केलं आहेस. आता हिचा माझ्याशी विवाह लावून दे. राजाचा, राणीचा, राजवाड्यातल्या कुणाचाच या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की ही आपली सुंदर राजकन्या ह्या अशा ऋषींना द्यायची. अहो, यांचं वय तरी किती मोठं आहे आणि ह्यांचं राहणीमान हे एका आश्रमात राहतात. हे संन्यस्त वृत्तीने राहतात आणि ही राजकन्या तर राजवैभवात लोळलेली आहे आत्तापर्यंत. आणि ह्यांचं हे विवाह हे काही खरं नाही. ही जोडी तरी कशी दिसेल? पण अगस्त्य ऋषी म्हणले, राजा, तू कशाचा विचार करतो आहेस? मी तुला सांगितले की ही माझीच वधू होणार आहे. तू हिचा माझ्याशी विवाह लावून दे. राजाला खूप प्रश्न पडला. नाही म्हटलं तर कदाचित अगस्त्य ऋषी आपल्याला शाप देतील. असलेलं सगळं होत्याचं नव्हतं होऊन जाईल आणि हो म्हटलं तर माझी फुलासारखी सुंदर कोमल अशी ही राजवैभवात वाढलेली राजकन्या ह्या ऋषींना देऊन आपण तिच्या आयुष्याचंच काही म्हणजे आपल्या भाषेत म्हणतो की वाटोळं करतो आहोत. त्यांना ती कल्पनाही त्या राजाला सहन होईल. मात्र ऋषींनी पुन्हा एकदा आपल्या गंभीर आवाजात सांगितलं की राजा, मी माझीच ठेव तुला सांभाळायला दिली होती. त्यासाठी मी तुला कन्या होईल असा आशीर्वाद दिला होता. ती ठेव माझी मी परत न्यायला आलो आहे. तू हिचा विवाह माझ्याशी लावून दे. आता लोपामुद्रेला प्रश्न पडला होता की आपल्या आई वडिलांच्या राज्याचं रक्षण करायचे की आपण यांच्याबरोबर लग्न लावायचे. पण लोपामुद्रा तिथे आली आणि तिने सांगितलं की बाबा, मी ऋषींशी लग्न करायला तयार आहे. कुणाचाच विश्वास बसेना काय होत आहे ह्या गोष्टीवर. मात्र शेवटी राजांनी अगदी आपलं मन घट्ट करून लोपामुद्रा आणि अगस्त्य ऋषींचा विवाह लावून दिला. विवाह संपन्न झाला आणि आता लोपामुद्रा आपल्या पतीच्या बरोबर त्यांच्या घरी निघाली. त्यावेळी तिच्या अंगावर सर्व राजवैभव होतं. अगदी बहुमूल्य अलंकार होते, उंची वस्त्र होती. मात्र लोपामुद्रा अगस्त्य ऋषींबरोबर जेव्हा निघाली तेव्हा ते म्हणाले की अगं, तू ऋषी पत्नी आहेस. तेव्हा ऋषी पत्नी ही स्वतःच लक्ष्मी असते. तिला या अशा उसन्या वैभवाची गरज नसते. हे सगळं वैभव आपल्या आश्रमाला शोभेसही नाही. तेव्हा ह्याचा स्वीकार तू करू नकोस. लोपामुद्रा काय समजायचे ते समजली. ती आत गेली. तिने सगळे उंची अलंकार वस्त्र सगळं उतरवून ठेवलं आणि ती अत्यंत साधेपणाने साधं वस्त्र नेसून ऋषींच्या शेजारी येऊन उभी राहिली. आता अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा अगस्त्य ऋषींच्या आश्रमाकडे निघाले.
लोपामुद्रांनी आपल्या आश्रमात प्रवेश केला आणि ती संपूर्ण बदलून गेली. ती राजकन्येची एक तपस्विनी झाली. तिने अगस्त्य मुनींची अगदी मनोभावे सेवा केली. दिवसभर ती फक्त त्यांच्याच सेवेत असायची. उरलेला वेळ ती आपली तपश्चर्या करण्यात किंवा काही वेगळं करण्यात घालवत होती. त्यांच्या मनात जी कोणती गोष्ट येईल त्यांची ती पूर्ण करण्याचा ती अगदी मनापासून प्रयत्न करत होती. जणू काही ही लोपामुद्रा जी होती ती ह्या अगस्त्य ऋषींच्या जीवनाशी इतकी एकरूप झाली होती की तिने आपली मुद्राच जणू अगस्त्य ऋषींच्या जीवनात लोप पावून टाकली आणि आपले लोपामुद्रा हे नावही सार्थक केले. एके दिवशी मात्र अगस्त्य ऋषी तिला म्हणाले की अगं, आत्तापर्यंत तू माझी खूप सेवा केलीस, आश्रमातलं अगदी हे साधं जीवन तू जगलीस, खरं तर तू राजकन्या आहेस, तुला राजवैभवाची सवय आहे, पण तू ते सगळं फार मागे टाकलंस आणि तू ज्या पद्धतीने इथे राहिलीस तर मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालोय. आज मला खूप आनंद होते. तर तुला काय हवं ते तू आज माझ्याकडनं मागून घे. तेव्हा ती म्हणाली की खरे तर मी तुमच्या सहवासात तृप्त आहे, पण तुम्ही विचारतात म्हणून मी सांगते की स्त्रीला तिचे स्त्रीत्व खरं तर सार्थक होण्यासाठी मातृत्व मिळायला लागते. स्त्रीच्या सार्थकतेची ती एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला आपल्या पुत्राची माता व्हायला आवडेल. अगस्त्य ऋषी म्हणाले की तुला अनेक पुत्र हवेत की बुद्धिमान गुणसंपन्न एकच पुत्र हवा. तेव्हा ती म्हणाली की गुणसंपन्न, कीर्तिमान आणि कुळाचं नाव सार्थक करेल असा एकच पुत्र मला हवा. आता अगस्त्य ऋषींनी सांगितलं की आता आपल्याला खरा गृहस्थाश्रम स्वीकारायचा आहे. त्यासाठी आपल्याला लक्ष्मीची पण गरज आहे. तेव्हा ती म्हणाली की महाराज, कुबेराची संपत्ती तुमच्या पायाशी लोळंकील, तुमचे सामर्थ्य तेवढे आहे. तुम्हाला खरं तर ह्या संपत्तीची काय कमतरता असणार आहे. पण अगस्त्य ऋषी म्हणाले की तसं नाही, गृहस्थाश्रमात लक्ष्मीची गरज असते आणि त्यांनी ते करण्यासाठीच ती धनलक्ष्मी मिळवण्यासाठी काय करायला हवे असा विचार केला. तेव्हा ते धनप्राप्तीसाठी बाहेर पडले. इल्वल राजाची त्याला आठवण झाली आणि ते त्याच्याकडे गेले. राजाने मोठ्या प्रेमाने आदर सत्कार करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा अगस्त्य ऋषींनी त्याला सांगितले की मला धनाची गरज आहे. आणि मग काय? ते म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला हवे तेवढे धन देतो. तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणाले की तुझ्याकडे निर्दोष असे जे काही धन असेल त्यातलं धन तुम्हाला दे. राजाने प्रसन्न मनाने आपली विपुल संपत्ती अगस्त्य ऋषींना अर्पण केली. आता खऱ्या अर्थाने यांचा गृहस्थाश्रम सुरू झाला होता. दिवस उलटत होते, महिने सरत होते. लोपामुद्रेने एका सुंदर बाळाला जन्म दिला. योग्य मुहूर्तावर त्याचे नाव ठेवले दृढास्यू. आता ते खरोखर आश्रमवासी होते, पण ते गृहस्थाश्रमाचा पूर्णपणे उपभोग घेत होते आणि आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंदही ते साजरा करत होते. जे कोणी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात येतील ते सर्वजण या लोपामुद्रेची अत्यंत मनापासून स्तुती करायचे. लोपामुद्राच्या दर्शनाने खरोखर सर्वांना असे वाटायचे की घरची गृहलक्ष्मी कशी असावी तर हिच्यासारखी. लोपामुद्रेच्याकडे एकदा अगस्त्य ऋषींच्याकडे देवगुरु आले होते आणि तिने त्यांना वंदन केले. तेव्हा गुरुदेव म्हणाले की खरं तर मीच तुम्हाला वंदन करायला पाहिजे. तेव्हा लोपामुद्रा अगदी संकोचून मागे सरत म्हणाली. मात्र अगस्त्य ऋषी म्हणाले की खरोखर देवगुरूंनी केले किंवा म्हटले ते योग्य आहे. तुझी योग्यता खूपच मोठी आहे. आता ह्या लोपामुद्रेची इतर माहिती जी आहे ती याप्रमाणे आहे.
ही प्राचीन वैदिक काळातील एक थोर स्त्री तत्वज्ञ होती. ती विदुषी आणि ऋषी अगस्ती यांची पत्नी होती. ती विदर्भ राजाची राजकुमारी असली तरी सुद्धा ती ब्रह्मवादिनी होती. तिला कावेरी, कौशितकी आणि वरप्रदा या नावानेही ओळखले जायचे. मुद्रेची खरी महत्वाची ओळख हीच आहे. आणि तिने अनेक वेळा अगस्ती ऋषींच्या बरोबर वेदातील सूक्तांवर किंवा याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि ऋग्वेदात अशा प्रकारचे त्यांच्या चर्चेचे उल्लेख आपल्याला आढळून येतात. अशी ही लोपामुद्रा त्या काळची ब्रह्मवादिनी म्हणूनही प्रसिद्ध आहे.